वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 परीक्षेला फक्त 2 दिवस बाकी आहे. म्हणजे 48 तास परीक्षेला बाकी आहे मित्रांनो. आणि परीक्षेपूर्वी परिसर अभ्यास EVS विषयाचे तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आणि फायनल 50 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे अनालायसिस करून परीक्षेत येणारे टॉप क्लास 50 प्रश्न नॉन स्टॉप आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. TET 2026 आणि CTET 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आपण ऍड केलेले आहे. सर, पहिला प्रश्न आहे की हे बघा, जशा प्रकारे पहिला प्रश्न दिलेला आहे की तापंबराबाबत कोणते विधान असत्य आहे. डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत मित्रांनो, कारण वेळ कमी आहे. तर हे बघा, तापंबराबाबत कोणते विधान असत्य नाही किंवा सत्य नाही. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल की सरासरी 20 किमी पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या थराला तापंबर म्हणतात, हे विधान या ठिकाणी सत्य नाही, म्हणजे चुकीचे विधान राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 2 आहे की बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. आणि हे बघा, गॉमा किरणाचा मारा म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. स्टेटमेंट टाइप हा प्रश्न आहे की सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी शेताचा लहान आकार बरोबर आहे आणि मर्यादित यांत्रिकीकरण म्हणजे फक्त 2च विधान जे दिलेले आहे ते बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. सर, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे, आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न 4 आहे. ओके, प्रश्न 4 काय दिलेला आहे बघा. प्रश्न दिलेला आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती. 4 विधाने, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित बाब कोणती नाही. तर बघा, नसलेली बाब कोणती नाही. तर बघा, ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे की सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल त्यांच्याशी संबंधित नसलेली बाब असणार आहे. प्रश्न 5 आहे की 0° सेल्सिअसच्या तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, पर्याय जे 1 असेल की सर सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होते, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 6 आहे की अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेने कसे असते. तर हे बघा, फारच कमी असते, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. परिसर अभ्यास विषयामध्ये EVS विषयामध्ये तुम्हाला समाजशास्त्र आणि विज्ञान विषयाचे मिक्स प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. आता प्रश्न आहे प्रश्न 7वा जे प्रश्न आहे, सर प्रश्न दिलेला आहे की मध्य प्रदेशातील देवराया वने यांना डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा, शरण वने असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल,
पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 8 दिलेला आहे की खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही। 4 विधाने दिलेली आहे त्यापैकी 3 वैशिष्ट्य असणार आहे परंतु एक विधान या ठिकाणी वैशिष्ट्य नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा जे पर्याय 3 असेल की वायव्य आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर पर्याय जे सी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 9 प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे। इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो लॉजिकली प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे तर हे बघा पाण्याचे गुणधर्म व विद्रव्यता म्हणजे ऑप्शन जे सी असेल पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन जे सी असेल बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न 10 दिलेला आहे की पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता। 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की सर पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय कोणता तर हे बघा ऑप्शन जे डी असेल पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताचे जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। नॉन स्टॉप 50 प्रश्न परीक्षेच्या 48 तास पूर्वी आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट राहणार आहे। प्रश्न विचारलेला आहे की वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती। 4 ऑप्शन्स दिलेले आहे तर बघा ऑप्शन डी खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न आहे की कालगणने संदर्भात अयोग्य विधान कोणता तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अयोग्य विधान म्हणजे चुकीचे विधान कोणते तर हे बघा ऑप्शन जे 2 असेल की पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचा पंधरवाडा म्हणजे शुक्ल पक्ष ऑप्शन जे 2 दिलेला आहे पर्याय जे 2 दिलेला आहे आपला अयोग्य विधान असणार आहे। प्रश्न 13 काय आहे बघा प्रश्न 13 दिलेला आहे की दुधासारखे द्रव्य पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालील पर्यायापैकी कशाचा उपयोग होतो तर हे बघा 4 पर्याय दिलेले आहे आणि ऑप्शन जे 1 असेल ओके जस्ट 1 मिनिट ऑप्शन जे 1 असेल की श्रव्यातील ध्वनी म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला उत्तर राहणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 14 दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार कोणता। 4 ऑप्शन्स दिलेले आहे 4 पर्याय दिलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार सर ऑप्शन जे 4 असेल पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे ऑप्शन जे 4 असेल योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 15 दिलेला आहे की शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता तर हे बघा निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय म्हणजे ऑप्शन 1 दौलत खान पर्याय जे 1 दिलेला आहे ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 17वा प्रश्न आहे की खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अयोग्य जोडी कोणती तर ऑप्शन 3 लॉर्ड मेकाले राज्य खालसा धोरण डलहौसी यांनी राज्य खालसा धोरण केले होते म्हणजे ऑप्शन जे 3 असणार आहे ते आपली या ठिकाणी अयोग्य जोडी राहणार आहे चुकीची जोडी राहणार आहे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की हे बघा 17वा प्रश्न दिलेला आहे की स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती। या ठिकाणी सुद्धा अयोग्य जोडी विचारलेला आहे तर बघा दौलत खान आणि मुरारबाजी म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे। चला पुढचा प्रश्न आहे की सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात तर बघा कीटक नियंत्रणासाठी सोनकिडे
किडे उपयोगी पडतात, लक्षात ठेवा. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेपूर्वी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आपण ऍड केलेला आहोत. तर पुढचा प्रश्न आहे की भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर हे बघा, मानव अधिकार हे मूलभूत अधिकार नाही, लक्षात ठेवा. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. 20वा प्रश्न आहे की शिवकालीन हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश कोणता? अशा प्रकारे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, बऱ्हाणपूर व तुळजापूर म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, परीक्षेला 48 तास बाकी आहे, म्हणजे 2-3 दिवस बाकी आहे असं समजा तुम्ही. आणि तुमच्यासाठी पेपर 1 प्रश्नसंच अवेलेबल आहे. 499 मध्ये तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका दिली जाईल. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर, अभ्यास आणि गणित विषयासाठी, म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10-10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची, विथ आन्सर की या ठिकाणी दिली जाणार मित्रांनो. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप इम्पॉर्टंट हे प्रश्नपत्रिका आपण 28 जून 2026 पेपर 1 साठी तयार केलेली आहे मित्रांनो. अपडेट प्रश्नसंच आहे. जर तुमच्याकडे वेळ आहे, जर तुमचा अभ्यास झाला असेल किंवा न झाला असेल, तर हे प्रश्नसंच करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे मित्रांनो. वेळ खूप कमी आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपला हाय करा, स्कॅनर पाठवला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, म्हणजे लगेच आपल्याला पेपर 1 साठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल, जे परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न 22. ओके, 22वा प्रश्न आहे की भारतीय चिपको आंदोलन चळवळ यांचे प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. आता प्रमुख वैशिष्ट्य कोणते? तर हे बघा, झाडांना अलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ, म्हणजे पर्याय जे 1 असेल. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 1 योग्य उत्तर असणार आहे. 22वा प्रश्न आहे की सूर्य, पृथ्वी, अणुकेंद्रक, इलेक्ट्रॉन, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. काही म्हणजे उत्तर सूचीमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन सुद्धा दिलेला आहे, परंतु या ठिकाणी योग्य उत्तर इलेक्ट्रॉन असणार आहे. पुढचा प्रश्न 23वा प्रश्न आहे की नकाशातील समोच्चता रेषा जवळ असल्यास जमिनीच्या उतार डॅश डॅश असतो, तर तीव्र असतो. ऑप्शन डी बरोबर असला पाहिजे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. ऑप्शन डी बरोबर उत्तर असेल. ओके, तीव्र असतो. चला, भूगोलचा प्रश्न आहे. भूगोल विषयाचा प्रश्न आहे. जागतिक तापमान वाढीचे कारण कोणते नाही? तर हे बघा, बर्फाचे वितळणे हे जागतिक तापमान वाढीचे कारण नाही, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. लॉजिकली प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे. डॅश डॅशच्या त्रुटीमुळे वजनात घट, वाढ, खुटणे हे विकार संभवतात. तर बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि उत्तर काय असणार आहे? तर फॉस्फरस, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण जशा प्रकारचे प्रश्न मिक्स विज्ञान आणि समाजशास्त्र प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाते, तशाच प्रकारे आपण हे 50 प्रश्न तयार केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शिवनेरी, तशाच प्रकारे समर्थ रामदास जांब, ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल सर बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, प्रश्न आहे की मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? तर हे बघा, बोनमील या नावाने खत प्रचलित आहे, म्हणजे जे पर्याय 1 असेल. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करते? तर हे बघा, रक्तबिंबिका करते, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे 29वा प्रश्न दिलेला आहे की सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? 4 ऑप्शन्स, 4 विधान आपल्याला दिलेले आहे आणि प्रमुख कारण या ठिकाणी विचारलेलं आहे की भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न 30 दिलेला आहे की दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी
खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण EVS मध्ये परिसर अभ्यास मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर बघा, श्रव्यातील ध्वनी आणि पाश्चरायझेशन पद्धत म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 फक्त बरोबर राहणार आहे. तर ऑप्शन 2 फक्त अ आणि ब आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल राईट आन्सर राहणार आहे. प्रश्न 31 आहे. हे बघा, प्रश्न 31 काय दिलेला आहे की स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे 2 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? लॉजिकली प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय काय असणार आहे तर सकाळचे 11 म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पती कोणत्या प्रकारची हालचाल आहे? ओके, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वृद्धी असंलग्न म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 33 दिलेला आहे की महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? प्रश्न 33 अशा प्रकारे विचारलेला आहे. तर बघा, अयोग्य विधान असणार आहे की सिंधुदुर्ग, गडचिरोली, मॅंगनीज. आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 34 दिलेला आहे की जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणारा भागास डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा, आखात असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे सी असेल. सर पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे सी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 35 आहे की माणूस सुरुवातीच्या म्हणजे प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 विधाने दिलेली आहे आणि हे बघा, पपायरस म्हणजे पर्याय जे डी असेल. ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 36 दिलेला आहे की हे बघा, राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न आहे की जिल्हा परिषद कामकाजा संबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य विधान दर्शविणारा पर्याय म्हणजे ऑप्शन 1 की जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 37 आहे की भारताच्या संदर्भात प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? तर हे बघा, भारताच्या इतिहासासंदर्भात प्राचीन इतिहासाचा कालखंड म्हणजे अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 38 दिलेला आहे की काळी मृदा या प्रकाराच्या मृदेची वैशिष्ट्ये गुणधर्म नसणारा विधान खालील पर्यायापैकी कोणता? तर हे बघा, ऑप्शन जे डी असेल की या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असेही म्हणतात. तर हे बघा, रेगूर मृदा म्हणतात परंतु गाळाची मृदा म्हणत नाही. म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राईट आन्सर राहणार आहे. प्रश्न 39 आहे की महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? तर हे बघा, वारली आणि कोकणा. म्हणजे जे दुसरा पर्याय आहे ऑप्शन जे 2 आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सर 40वा प्रश्न आहे की हे बघा, 40वा प्रश्न दिलेला आहे की पेंच, नवेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? आपल्याला 4 ऑप्शन्स 4 विधाने दिलेली आहे आणि हे बघा, लक्षात ठेवा की राष्ट्रीय उद्याने आहे, नॅशनल पार्क आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या 48 तास पूर्वी इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 28 जून पेपर 1 EVS मध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे बघा, शिवकाळात हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचा भाग नसलेला ठिकाण कोणता? तर हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे डी आहे की म्हैसूर व मदुराई. आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन डी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे. खारफुटीची वने सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यात आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल
पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि हे बघा संप्रेरक म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 44 आहे की हे बघा प्रश्न दिलेला आहे की किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते. तर नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. सर पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 45 आहे की धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते. अयोग्य उदाहरण कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर बघा ऑप्शन जे 2 आहे पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद म्हणजे ऑप्शन जे 2 असला आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. चला प्रश्न 46 वा प्रश्न आहे की शरणवने या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते. तर हे बघा मध्य प्रदेशातील आढळणाऱ्या देवराया म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 47 एक स्टेटमेंट टाइप प्रश्न आपण ऍड केलेला आहे. प्रश्न आहे की खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर हे बघा समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते, चुकीचा दिलेला आहे जास्त असते. आणि ऑप्शन 2 काय आहे. ऑप्शन 2 आहे की समुद्रात पोहणे सोपे असते, बरोबर आहे कारण घनता जास्त असते, म्हणजे फक्त बो बरोबर आहे. ऑप्शन जे बी दिलेला आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 48 वा प्रश्न आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहे ते व्हेरीफाय करून आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. एक प्रश्नांचे 4 वेळा उत्तर तपासून आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे मित्रांनो. प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते. तर हे बघा काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे ऑप्शन जे 3 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 49 आहे की हे बघा जीभ लाल होणे, ओके लक्षात ठेवा, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील. तर हे बघा डाळी, पालेभाज्या आणि दूध, म्हणजे ऑप्शन जे 3 राहणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. 50 वा प्रश्न आहे. हे बघा 50 वा प्रश्न आहे की भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास असतो. तर हे बघा सोपा प्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्यास अधिकार राष्ट्रपती यांना असतो, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो फक्त 22 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी सुपर फास्ट नॉन स्टॉप परीक्षेत येणारे 50 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 28 जून रविवार पेपर 1 मध्ये विचारले जाईल तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहोत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की तुमच्यासाठी समाजशास्त्र आणि परिसर अभ्यासचा प्रश्नसंच पॅक अवेलेबल आहे. जर तुम्हाला समाजशास्त्र आणि परिसर अभ्यासासाठी प्रश्नसंच पाहिजे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका, तर फक्त 199 मध्ये तुम्हाला हे 20 प्रश्नपत्रिका मिळणार आहे. फक्त परिसरसाठी पाहिजे तर 100 रुपये आणि फक्त समाजशास्त्र पेपर 2 साठी पाहिजे तर 100 रुपये. शेवटचे काही तास शिल्लक आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. कमीत कमी हे करून परीक्षेला जा, म्हणजे तुम्हाला 100% फायदा मिळणार आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारची प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे अपडेट प्रश्नपत्रिका आहे 2026च्या परीक्षेसाठी 28 जून साठी आपण हे तयार केलेली प्रश्नपत्रिका आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.